शेवग्याच्या शेंगाचं कालवण ना तुम्ही बऱ्याचदा बनवलं असेल, पण एकदा ह्या पद्धतीने बनवून बघा. तुमच्या घरचे बोटच नाही तर ताटं पण चाटून पासून खातील. इतकं भारी हे कालवण तयार होतं. तर सर्वात अगोदर शेवग्याच्या शेंगा असतात ना, त्याच्यावरचं साल काढून घ्यायचं. नंतर आपल्याला ना कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचे. तर डायरेक्ट मी असे जाळीवरती कांदा खोबरं भाजून घेतले. नंतर सोलून घेतलेले जे शेंगा आहेत ना, ते या पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायच्यात. तर अगदी हलकंसं थोडंसं डाग येईपर्यंत शेवग्याच्या शेंगा भाजल्या ना, इतका भारी रस्सा लागतो ना. तर तुम्ही काय म्हणता ना, हा रस्सा खाऊन तुम्ही खरंच कधीच नसेल असं कालवण बनवलं. हे एवढं भारी कालवण होते. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेला कांदा, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर टाकायची आणि मस्त वाटून घ्यायचं. नंतर फोडणीसाठी तेलामध्ये कढीपत्ता टाकायचा, टोमॅटो टाकायचा. टोमॅटोला चांगलं मॅश होईपर्यंत परतवून घ्यायचं. नंतर वाटून घेतलेला मसाला याच्यामध्ये टाकायचा. मसाल्याला पण तेल सुटेपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं, फ्राय करून घ्यायचं. म्हणजे मसाल्याचा स्वाद खूप छान येतो आणि रस्सा भारी लागतो खायला. आता याच्यामध्ये मी हळद टाकली, तसंच धन्याची पावडर टाकली, घरचा मसाला टाकला आणि काश्मीरी मिरची पावडर अगदी थोडीशी टाकली. हे सगळे मसाले मिक्स करून घेतले. गरजेनुसार याच्यामध्ये मी गरम पाणी घातलं. भाजून घेतलेल्या शेंगा याच्यामध्ये ॲड केल्या. चवीनुसार मीठ टाकलं. अगदी थोडंसं 2-3 टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि मस्त रस्सा उकळून घेतला आहे. तर इतका भारी रस्त्याचा सुवास सुटला आहे ना, अप्रतिम असा रस्सा झालेला तयार. नक्कीच शेंगा भाजून हा शेवग्याच्या शेंगाचा रस्सा बनवा तुम्ही पण. काय म्हणता ना, एवढा भारी रस्सा तयार होतो ना, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर तर एकच नंबर लागतो.